शेवट तो भला झाला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिला तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा आज वर्ष श्राद्ध त्यांनी सगळ्या हे कार्यक्रम गावाकडेच केलेला आहे पण त्यांची इच्छा काय इच्छा म्हणून हा कार्यक्रम पुन्हा कशासाठी ठेवला का तर त्या इथं असल्यावर सतत आपल्या भजनात यायच्या पाठात यायच्या पाऊस राव पाणी राव पर्यागबाई रामभाऊ पुरी त्यांचं काय आणि त्यांनी असा एक दिवस असा खाडा करायचा नाही कोणी नाही आला आज बाई आले नाही बाई लवकर आता येतात काय आणि त्यांच्या निमित्ताने काय केला हा कार्यक्रम ठेवलेला होता मग सेवेकरता घेतलेला अभंग शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा मग खरंच आपण कसा आलो जन्माला का आलो कशासाठी आलो याचा विचार करायला पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे काय शेवट तो भला मग असा हा शेवट म्हणून आपण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कुलदैवतेचे म्हणजे पांडुरंगाचं नमन
सांगतात या अभंगामध्ये, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. खरंच आता आपल्याला प्रत्येकाला आपला शेवट, आतापर्यंत आपण हे केलं चांगला आरामात जगलो, पण याच्या पुढे आपला शेवट कसा सांगता येतं का आपल्याला? मग त्याच्या शेवट गोड होण्यासाठी काय करावं? तर आपले कर्म चांगले कर्म चांगले राहिले तर आपल्या शेवट आरंभ आणि हे उत्तर पुन्हा काय होतं? गोड होतो. कशासाठी? का तर कर्म चांगले पाहिजे, आणि कर्म जर आपले चांगले नसले तर आपला शेवट कसा होईल? दुःखात. पण दुःखात आपण म्हणतो बाई का दुःखाने इतकी हे झाली, का झाली, पण मागचे कर्म कसे होते? काय मागचे कर्म. मग त्या दुःखावर त्या स्थितीहून आपल्याला काय बघावं लागतात? मागचे कर्म. तो आता कसा जगायला, कसा राहिलाय. आपण एखाद म्हणतो आता आपल्यापासून काही नव्हतं काय, मग जोपर्यंत आपल्याला हे सगळे आपले कर्म कसे कळाले पाहिजे, मग त्याच्यासाठी आपला शेवट कसा व्हावा, काय व्हावा? शेवट. मग शेवट कसा होतो? तर असा आपल्याला या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतो की काय म्हणतात? शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. काय आपल्याला गोड व्हायला पाहिजे. काय गोड? आणि गोड कशामुळे? जेव्हा आपण भगवंताचं नाम घेऊ, काय घेऊ? भगवंताचं नाम घेऊ. भगवंताच्या नामानं आपला शेवट गोड होतो. संसारामध्ये आपण कितीही कमवून ठेवलं तर संसारात संसार गोड होणार नाही. संसार कसा आहे म्हणून म्हणले महाराज म्हणतात, संसार दुःख मुळ चौकड विंगड विश्रांती संसार दुःख मुळ चौकड विंगड विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. आपल्याला जोपर्यंत आपल्याला हे सगळे वर्म कळाले पाहिजे, मग ह्या संसारात विश्रांती आहे का? नाही. संसारात विश्रांती नाही. मग विश्रांती मिळेल कुठं? आपण म्हणतो किती काम करून करून कंटाळा आला, आता मला बांधल्यावर विश्रांती मिळेल. बरं, बांधल्या विश्रांती मिळते का? आरंभ सुरू होतो त्याचा कर्माचा, त्याचा आरंभ सुरू होतो, पण हे कळत नाही ना. त्याला वाटतं आता मी निवांत झालो. अरे बाबा, निवांत नाही, तुझी तर त्या कर्माला सुरुवात झाली. काय झाली? कर्माला. मग कर्म चांगले पाहिजे माणसाचे. कर्म जसे बऱ्याच बाईनं कर्म चांगले केले, 4-5 मुलं, 4-5 सुना, पुन्हा त्यांचा विस्तार केवढा असत. इवलेशे रोप लागेले द्वारी त्याचा येऊ गेला गगनावर.
बघा आता ते आपले कुठले आंबट जिल्हा आले कुठं परभणी जिल्ह्यात. मग आता त्यांना ते म्हणे ना आल्या त्या पोथीला आल्या का त्या म्हणायच्या बाई हे ज्ञान तुझं लय चांगलं आहे बाई तू लय चांगलं सांगतेस. आणि यायला म्हणायच्या शेषे तू जात आहे ना घरी काय करत राहते त्या. आमच्या शेशीला किती बी बाई ये म्हणायले आमची शेशी बाहेर निघतच नाही असंच म्हणायचं त्या म्हणलं येता काय येतात जेव्हा आपण केव्हा येऊ या ज्ञानामध्ये आपलं पूर्व पुण्य उदय आल्याचे माणूस किती बी म्हणू द्या तुम्ही चला चला ते येऊ शकत नाही. पूर्व पुण्य आले म्हणून पुण्य पडले बहुता दिवसा पुण्य असता तुकाराम महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज म्हणतात पूर्व पुण्य असता. मग आपल्याला पूर्व पुण्य आसन तेव्हा आपल्याला ही काय होती संताची भेट होती. म्हणून म्हणलेले पूर्ण अभ्यासाचा पूर्ण सत्वता तेव्हा हा दास होतो का काय होतो तेव्हा दास होतो बरं का. म्हणून जेव्हा पुण्य आपलं आलं उदयाला पुण्य आहे त्याच्याच मुखामध्ये नाम येते. नाहीतर नाम यायला मुखात सोपं नाही. सोपं आहे नाही. एखाद्याला त्याचा जीव जात आहे राम राम म्हणा म्हणलं ना ते म्हणते राम राम तर म्हणतच नाही लांब लांब म्हणते. आधी दाट गेलेले असतात तोंडाचं बळकं झालेले असतं मग राम राम येत नाही लांब लांब म्हणते काय लांब लांब मग येईल का. मग त्याला त्याच्यासाठी पूर्व पुण्य पाहिजे. मग पुण्य पडले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा.